यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पूर्वचे उमेदवार अफसर खान हे आपल्याला मार्गदर्शन करतील। ऐतिहासिक आमखास मैदान पर या ठिकाणी प्रवेश करणार आहे। यामध्ये राहुल माकासरे, रई साळवे, कमलेश दाबळे यांनी 2 मिनिटात समोर यावं। औरंगाबाद से के दायरे में सिमट के आया है, हर रिवायत से हट के आया है। आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आया है। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, रेखाताई ठाकूर, उपस्थित सर्व उमेदवार, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार दिले त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे। ही लढाई जी आहे ती आता संविधानाची नाही तर ती आरक्षणाची आहे। आपलं आरक्षण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलं ते मनवादी जातीवादी लोक सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती संपवण्याच्या पाठीमागे आहे। आपलं जर आरक्षण परत एकदा जर कोणी थांबवू शकत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे। आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे एक ताकद बनून त्यांना विधानसभेमध्ये पाठवा। त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। धन्यवाद। जय भीम। जय भीम। यानंतर या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत त्यांची नावं मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतोय। 108 पश्चिम मध्ये अंजन लक्ष्मण साळवे हे उमेदवार आहेत। 107 मध्ये मध्य जावेद कुरेशी हे उमेदवार आहेत। 109 पूर्व मध्ये अफसर खान हे उमेदवार आहेत। 111 गंगापूर मध्ये अनिल चंडेलिया हे उमेदवार आहेत। 106 फुलंब्री मध्ये इंजिनियर महेश कल्याणराव निमुळे हे असणारे उमेदवार आहेत। 110 पैठण या मतदारसंघामध्ये अरुण काका गोडके हे उमेदवार आहेत। 112 वैजापूर या ठिकाणी इंजिनियर किशोर जेजुरीकर हे उमेदवार आहेत। 104 सिल्लोड बनेका पठाण आहेत आणि 105 कन्नड आयात शहा हे सर्व उमेदवार आहेत। या सर्व उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे किंवा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण यांना विजयी या ठिकाणी करायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद एक शिक्षणाचं माहेरघर व्हावं या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केला।
मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी उभं केलं. हेतू हा होता की एकदा माणूस शिकला ते गुरखायला सुरुवात कर. शिक्षण मिळालं की त्याला स्वतःचं बरं वाईट कळायला सुरुवात होते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो असणारा गुरखल्याशिवाय राहणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. पण आज एक वेगळं संकट या ठिकाणी आलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. एका वेगळं संकट आलेलं आहे. ओबीसीवरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे. SC ST वरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे. आणि मुस्लिम समूह ज्यांना 5% आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ते लागू करा म्हणून अशी मागणी मागतात आहेत. ही परिस्थिती आहे. आज ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बस तू विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक 7-8 दिवस सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी ओबीसीची जनसंख्या किती, ओबीसीची जनसंख्या किती ही माहित नाही. शासनाने आमच्या समोर ती काही सादर केली. आम्ही शासनाला अनेक वेळा विचारलं पण शासनाकडून उत्तर मिळालं नाही. आणि मग सरसकट 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की आपल्याला असणारा स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या आपण निश्चितपणे घ्या, पण घेत असताना ओबीसीना आरक्षण राहणार नाही हे आपण असणारा लक्षात ठेवा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण त्यांनी स्थगिती केलंय. का स्थगिती केलंय तर ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका या हद्दीमध्ये ओबीसींची टक्केवारी किती ही माहीत नाही म्हणून त्यांनी स्टे दिलाय. अशी परिस्थिती आहे की टक्केवारी मिळाली की त्या प्रमाणात आपल्याला सुरुवात करता येईल असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. मित्रो, अचानकपणे असणारा जरांगे पाटील यांनी माघार घेतली. माघार का घेतली तर त्यांच्या हातामध्ये एक हत्यार आलं. काय हत्यार आलं तर हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक हत्यार आला. उद्याची विधानसभा संपेल, नवीन सभागृह स्थापन होईल आणि नवीन सभागृह स्थापन झालं की त्या सभागृहामध्ये पुन्हा एक ठराव मांडला जाईल हे आपण लक्षात घ्या. त्या ठरावाचा आशय हा आहे आणि राहणार आहे की सुप्रीम कोर्टाने जनगणना झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मान्य होणार नाही, आरक्षण मान्य होणार नाही. आणि म्हणून जनगणनेचा ठराव हे सभागृह करते. पण हे सभागृह ठराव करत असताना हेही नमूद करते की सुप्रीम कोर्टाने ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे त्यांनी स्थगिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने हे सभागृह ओबीसीचं शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण यालाही स्थगिती आदेश देते
आकडेवारी आली, डेटा आला की मग आपण त्याला लागू करू अशी असणारी परिस्थिती. मित्रो, ओबीसीचं आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. मी तमाम ओबीसीना आवाहन करतो की भर पावसामध्ये वंचित बहुजन आघाडीने आरक्षण धरून यात्रा काढली नसती तर अनेक गावं पेटली असती अशी परिस्थिती. अनेक गावं पेटली, ओबीसींची घरं जळाली. 77-78 साली नामांतराच्या वेळेस काय झालं ते मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. ते पुन्हा होऊ नये म्हणून आपण असणारा भर पावसामध्ये यात्रा काढून इथलं वातावरण नुसतं शांत केलं नाही तर ओबीसीना एक दिलासा दिला की आम्ही वंचित बहुजन आघाडी हा आपल्या पाठीशी काम करू. आज आपण बघत असाल की भारतीय जनता पक्षाचं नवीन स्लोगन निघालं, बटेंगे तो कटेंगे. अरे बाबा, बटेंगे कोण ते तर पहिल्यांदा सांगा. इथली वाटणी झाली, इथली वाटणी झाली है, बटना बन चुका है. एक तरफ ओबीसी है और दूसरी तरफ मराठा है. वाटणी झाली, ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही. वाटणी तर झाली, बटेंगे तो पूरा हो गया. त्याला हातभार कोणी लावला तर भारतीय जनता पक्षाने हातभार लावला, त्याला हातभार कोणी लावला तर काँग्रेसने हातभार लावला, त्याला हातभार कोणी लावला तर शरद पवारांनी त्याला हातभार लावला. मी त्या ओबीसीला विचारतो, तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको? आरक्षण पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. जे सांगितलं जात आहे की धर्म खतऱ्यामध्ये आहे, मी ओबीसीला विचारतो, जाहीर विचारतोय, आपल्या घरातला जो देवारा आहे, वाड वडिलांपासून आलेला देवारा जो आहे, हा देवारा ज्या दिवशी आपल्या घरातून आपण काढणार त्या दिवशी धर्मावरती संकट आलंय असा मानणारा मी आहे. पण जोपर्यंत ओबीसी घरामधल्या असणाऱ्या देवाऱ्याची पूजा अर्चा करत राहील तोपर्यंत धर्मावरती कुठलं संकट नाही हे आपण असणारं लक्षात घ्या. संकट जे आलेलं आहे ते आरक्षणावरती आलेलं आहे आणि आणणारे कोण आहेत तर काँग्रेसही हे आहे आणि भारतीय जनता पक्ष, या दोन्ही आघाड्या आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ओबीसीनं सावधान. आज घरामध्ये तलाठी आहे, आज घरामध्ये ग्रामसेवक आहे, अधिकारी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे आणि अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स उभ्या केल्या तशी असताना परिस्थिती. याचं कारण आरक्षण मिळा, याचं कारण आरक्षण मिळा. आणि उद्याच हे आरक्षण बंद झालं तर हा कारखाना बंद होईल आणि कारखान्याला आरक्षणाला टाळं लागलं तर असणारा आपला फायदा कसा होणार याच्याकडे पाहणं महत्वाचं आहे. आणि म्हणून ओबीसीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो.
त्याचबरोबर इथे एससी एसटी जे आहे त्याचं आरक्षण तर संपलंय असं मी म्हणेन. काँग्रेसच्या नादी लागलात लोकसभेला. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. काय निर्णय आला की एससी एसटी मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर सुद्धा लागू झालं पाहिजे. ओबीसी मधलं क्रीमी लेअर वेगळं आहे, एससी मधलं क्रीमी लेअर वेगळं आहे, एससी आणि एसटी मधलं क्रीमी लेअर वेगळं आहे. ओबीसीच्या क्रीमी लेअर मध्ये तुम्हाला जाताना 15 लाखाच्या 15 लाख उत्पन्नाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही क्रीमी लेअर मध्ये जात नाही. परंतु एससी एसटी साठी सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअर ठरवत असताना त्यांनी वेगळा निकष लावला हे आपण लक्षात घ्या. तो निकष काय आहे? एका कुटुंबामध्ये एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एकाने कुटुंबातल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं असं नमूद केलेलं आहे. क्रीमी लेअर मध्ये येतो असं नमूद केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी फायदा घेतलाय, आरक्षणाचा लाभ घेतलाय, तो क्रीमी लेअर मध्ये गेलाय हे आपल्याला मान्य आहे का? पहिल्यांदा असताना मला सांग. ज्याला मान्य आहे त्यांनी हात वरती करावं, ज्याला मान्य नाही त्यांनी आता हात वरती करावं. वेळ होत आलेला याची मला जाणीव आहे. मी आपल्या सगळ्यांना असं आव्हान करतोय की आत्ताचा लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे. आणि आरक्षण वाचवायचं असेल तर आमदाराशिवाय वाचू शकणार नाही हे आपण लक्षात घ्या. त्याचा आंदोलन करून, सेमिनार घेऊन हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा रद्द करता येणार नाही. तो रद्द करायचा असेल तर लोकसभेला आणि विधानसभेलाच अधिकार आहे हे लक्षात घ्या. आणि उद्या हा अधिकार वापरायचा असेल तर आमदार असल्याशिवाय वापरता येणार नाही. आणि म्हणून इथल्या फुले शाहू आंबेडकरी मतदाराने, ओबीसीच्या मतदाराने गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी मध्यचे उमेदवार जावेद कुरेशी हे सत्कार करतील व यानंतर सय्यद अजहर हुसन हज्जूभाई सीए जमात सेक्रेटरी हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहे. यानंतर चालतो
यार आपल्याला पाहिजे गर्दी अशी असते भेटू शकत नाही आपण त्याला मला माहित होतं भेटू शकत नाही जवळ पाहिलं चल चल भाग भाग